नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या हा व्हिडिओ सर्वांसाठी स्पेशल आहे. कारण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो काही व्याकरणिक नाही, तर आजच्या या व्हिडिओमधून आपण डेली यूज सेंटेन्सेस म्हणजेच दररोज वापरात येणारे काही इंग्रजी आणि मराठी वाक्य अभ्यासणार आहोत. तर ही अशी काही वाक्य आहेत की जी आपल्या नित्यनेमाच्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण वापरून आपली इंग्रजी सुधारू शकतो आणि इंग्रजी आपण बोलायला शिकू सुद्धा शकतो. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आय एम अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी आहे. मी एक विद्यार्थी आहे. धिस इज माय बुक. हे माझे पुस्तक आहे. सी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे. व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. गिव्ह मी वॉटर प्लीज. कृपया मला पाणी दे. आय लाईक टू रीड बुक्स. मला पुस्तके वाचायला आवडतात. ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे. सी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कोठे राहता. आय लिव्ह इन मुंबई. मी मुंबईत राहतो. आय एम फीलिंग हंग्री. मला भूक लागली आहे. कॅन यू प्लीज हेल्प मी. कृपया तुम्ही मला मदत करू शकता का. आय लव्ह माय फॅमिली. मला माझे कुटुंब खूप आवडते. व्हॉट इज युअर फेवरेट कलर. तुमचा आवडता रंग कोणता. माय नेम इज प्रिया. आपण इतरांशी ओळख करून देताना ह्या वाक्याचा वापर करतो. माझे नाव प्रिया आहे. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे. मी दररोज सकाळी लवकर उठतो. सी इज रीडिंग स्टोरी बुक्स. ती गोष्टींची पुस्तके वाचत आहे. ही इज माय फ्रेंड गोपाल. तो माझा मित्र गोपाल आहे. की जसं की आपण आपल्या मित्राची इतरांना ओळख करून देण्यासाठी या वाक्याचा वापर करतो. ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. त्याला क्रिकेट खेळायला आवडते. व्हॉट इज युअर फेवरेट डिश. तुमचा आवडता खाद्यपदार्थ कोणता. वी आर गोइंग टू द मार्केट. आम्ही बाजारात जात आहोत. दे आर वॉचिंग अ मूवी विथ देअर फॅमिली मेंबर्स. ते त्याच्या कुटुंबियासोबत चित्रपट पाहत आहेत. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला इंग्रजी शिकायची आहे. आय लाईक टू इट मँगोज. मला आंबे खायला आवडतात. सी इज गोइंग टू स्कूल. ती शाळेत जात आहे. द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्व दिशेला उगवतो किंवा पूर्वेला उगवतो. प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. कृपया मला एक पेला पाणी दे किंवा ग्लास पाणी दे. आय एम फीलिंग स्लीपी. आय एम फीलिंग स्लीपिंग. मला झोप येत आहे. व्हॉट आर यू डुईंग नाऊ. तुम्ही आता काय करत आहात. नाऊ म्हणजे आत्ता. वी विल मीट टुमारो. आपण उद्या भेटू. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. डोंट कम लेट. उशिरा येऊ नकोस. आय टोल्ड यू. मी तुम्हाला सांगितले.
युअर मील इज रेडी. तुमचे जेवण तयार आहे. प्लीज कम हिअर. कृपया इकडे या. आय एम सरप्राईज. मी आश्चर्यचकित झालो आहे. व्हॉट आर यू प्लेइंग. तुम्ही काय खेळत आहात. व्हॉट इज आवर्स. आपले काय आहे. व्हॉट इज आवर्स म्हणजे आपले काय आहे. व्हॉट डिड यू से. तुम्ही काय म्हणालात. की जेव्हा आपण एखादं काहीतरी बोलत असतो आणि बोलताना जेव्हा आपल्याला त्याचं व्यवस्थित ऐकायला येत नाही, तेव्हा आपण अतिशय नम्रपणे हे वाक्य म्हणू शकतो की व्हॉट डिड यू से. तुम्ही काय म्हणालात. यू डोंट लिसन टू मी. माझे तुम्ही ऐकत नाहीत. हॅव अ लिटिल मोर. आणखी थोडंसं घ्या. आर यू हंग्री. तुला किंवा तुम्हाला भूक लागली आहे का. नाव यू ट्राय. आता तू प्रयत्न कर किंवा आता तुम्ही प्रयत्न करा. आय क्लीन फॉरगॉट. मी हे पूर्णपणे विसरून गेलो किंवा गेले. डू यू रिमेंबर. तुम्हाला हे आठवते का. मेक रूम फॉर इट. यासाठी थोडीशी जागा करा. हाऊ लॉंग विल इट टेक. यासाठी किती वेळ लागेल. व्हाय इज दिस डोअर क्लोज्ड. हा दरवाजा का बंद आहे. हा दरवाजा का बंद आहे. व्हाय आर यू वरीड. तुम्ही एवढे चिंताग्रस्त का आहात. तुम्ही एवढे चिंताग्रस्त का आहात. व्हाय डोंट यू अंडरस्टँड मी. तुम्ही मला समजून का घेत नाहीत. तुम्ही मला समजावून का घेत नाहीत. व्हाय डोंट यू अंडरस्टँड मी. आय एम आस्किंग यू समथिंग. मी तुम्हाला काहीतरी विचारित आहे. आर यू लिसनिंग टू मी. आर यू लिसनिंग टू मी. तुम्ही माझे बोलणे ऐकत आहात का. डू यू नो मी. डू यू नो मी. तुम्ही मला ओळखता का. जेव्हा आपण एखाद्या अपरिचित व्यक्तीला भेटतो तेव्हा आपण पहिल्यांदा त्याला हा प्रश्न विचारतो की डू यू नो मी. तुम्ही मला ओळखता का. व्हॉट डू आय ब्रिंग यू. मी तुमच्यासाठी काय आणू किंवा मी तुझ्यासाठी काय आणू. दिस इज द व्हेरी मोबाईल आय वॉन्ट. दिस इज द व्हेरी मोबाईल आय वॉन्ट. मला हाच मोबाईल हवा होता. हाच भ्रमणध्वनी हवा होता. These are my books, those are yours. These are my books, those are yours. ही माझी पुस्तके आहेत आणि ती तुमची आहेत. We enjoyed a lot in Mahabaleshwar. We enjoyed a lot in Mahabaleshwar. आम्ही महाबळेश्वर मध्ये खूप मजा केली. Your rude behavior has hurt me. Your rude behavior has hurt me. तुमच्या उद्धट वागण्याने मला दुःख झाले आहे. तुमच्या उद्धट वागण्याने मला दुःख झाले आहे. This book is of no use to you. This book is of no use to you. हे पुस्तक तुमच्या काही कामाचे नाही. हे पुस्तक तुमच्या काही कामाचे नाही. You will have to leave right now. तुम्हाला आत्ताच जावं लागेल. You will have to leave right now. तुम्हाला आत्ताच जावं लागेल. Whose book is this? Whose book is this? हे पुस्तक कोणाच आहे? I didn't expect it from you. I didn't expect it from you. मला याची तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. मला याची तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. हे आपण नेहमी वापरण्यात येणारं आपलं एक नित्यनेमाचं वाक्य आहे.
युअर व्हॉइस इज प्रेटी नाईस. युअर व्हॉइस इज प्रेटी नाईस. तुमचा आवाज खूपच सुंदर आहे. तुमचा आवाज खूपच सुंदर आहे. हु इज ॲट द डोअर. हु इज ॲट द डोअर. दरवाजात कोण उभे आहे. दरवाजात कोण उभे आहे.